बहुजनांची आण, शब्दांची खाण महाराष्ट्राची शान बहुजनांची आण, शब्दांची खाण महाराष्ट्राची शान बहुजनांची आण, अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणी, अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणी. आज मी तुम्हाला फावडं आणि लेखणी ही कथा सांगणार आहे. सांगलीच्या वाटेगाव गावात अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे वडील मजुरी करायचे. एके दिवशी ते काम करत असताना एक सावकार तिथे आला आणि त्यांना म्हणाला, अरे मातंगा, तू काय लिहिणार? तू फावडं चालव, तेच तुझ्या हातात शोभून दिसतं. हे असं म्हणून तो गेला आणि हे सगळे शब्द अण्णाभाऊंच्या काळजाला भिडले. ते घरी गेले, खूप रडले आणि रात्रीच्या कंदिलाच्या उजेडात कागद पेन घेऊन बसले आणि 3 दिवसात एक लावणी लिहिली. ती गावच्या जत्रेत म्हणून दाखवली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अक्षरशः टाळ्यांचा कडकड झाला. अक्षरशः आकाशात झाला आणि त्यांना म्हणाला, अण्णा, तुझे शब्द माझ्या काळजाला लागले रे. त्याच वेळी अण्णाभाऊंनी वचन घेतलं की जोपर्यंत हातात जीव आहे तोपर्यंत सकाळी फावडं आणि रात्री हातात लेखणी चालवायची. लेखणी समाजाच्या पोटासाठी आणि फावडं स्वतःच्या पोटासाठी चालवायचं. या कथेतून आणि अण्णाभाऊ साठेंकडून आपल्याला एकच कळतं की कितीही परिस्थिती बेताची असली किंवा वाईट असली तरी आपण आपली कधीही हिंमत सोडू नये. त्यांच्याकडे डिग्रीही नव्हती, त्यांच्याकडे पैसाही नव्हता, पण त्यांच्याकडे जिद्द होती. ते फावडं चालवत विधानसभेपर्यंत पोहोचले. आपल्याकडे आज शिक्षण आहे, पैसाही आहे, संधी आहे, पण आपण आपल्या हक्कासाठी का नाही लढत? ज्याच्या हाताला फोड आणि जो डोक्यात विचार तोच खरा अण्णाभाऊ साठे. दिवसा फावडं आणि रात्री हातात लेखणी, दिवसा फावडं आणि रात्री हातात लेखणी. मातीसाठीही लढले आणि अन्यायाविरुद्धही लढले, मातीसाठीही लढले आणि अन्यायाविरुद्धही लढले. सावकार म्हणाला त्यांना, तू काय लिहिणार? सावकार म्हणाला त्यांना, तू काय लिहिणार? आमच्या अण्णाभाऊंनी शब्दांनीच इतिहास घडवला. आमच्या अण्णाभाऊंनी शब्दांनीच इतिहास घडवला. धन्यवाद. जग बदलले घालुनी घाव, भीमराव सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. आज 1 ऑगस्ट. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज त्यांनी लेखणीतून आणि शायरीतून अख्ख्या महाराष्ट्राला जागृत केले, अख्ख्या महाराष्ट्राला जागृत केले. कोटी कोटी अभिवादन करतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. त्यांचा जन्म झाला. अण्णाभाऊंचे बालपण अत्यंत गरिबीत व संघर्षात गेले. समाजातील जातीभेदांमुळे अवघे 1.5 दिवस त्यांना शाळेत जाता आले, परंतु शाळा सुटली तरी त्यांनी ज्ञानाची साधना सोडली नाही. गरिबी व उपेक्षेचे चटके सोसत त्यांनी स्वतःच्या हिमतीवर लिहायला व वाचायला शिकले. अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थाने कामगार, कष्टकरी आणि दलितांचे कैवारी होते. त्यांनी आपल्या लेखणीने समाजावर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी केला. त्यांनी आपल्या जीवनात 35 कादंबऱ्या, 19 पोवाडे, कथासंग्रह आणि 14 लोकनाट्य लिहिली. मराठी साहित्यात अत्यंत मौलाची ठरली. त्यांना राज्य शासनाचा एक मराठी साहित्याचा पुरस्कारही मिळाला. अण्णाभाऊ हे केवळ लेखक नव्हते, तर ते उत्तम लोकशाहीर होते. डफावर थाप मारून मराठी माणसांमध्ये उत्साह निर्माण केला. मी म्हणायचे की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसली तरी कष्टकऱ्यांच्या आणि कामगारांना तळहात विचार आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतात. या विचारांना
आपण पुढे वारसा देऊन त्यांना आदरांजली देऊ. धन्यवाद. इंग्रजांना थरथर कापवले. सिंहगर्जना करून ज्यांनी इंग्रजांना थरथर कापवले, त्या टिळकांनी भारताला स्वराज्याचे स्वप्न दाखवले. त्या टिळकांनी भारताला स्वराज्याचे स्वप्न दाखवले. आणि लेखणीला तलवार करून जो गरिबांसाठी लढला, लेखणीला तलवार करून जो गरिबांसाठी लढला, असा अण्णाभाऊंचा कडा नरड महाराष्ट्रात घडला. असा अण्णाभाऊंचा कडा नरड महाराष्ट्रात घडला. आज 1 ऑगस्ट. आज आपण एकाच दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती एकाच दिवशी साजरी करत आहोत. मी सर्वप्रथम या दोन्ही क्रांतीसूर्यांना प्रणाम करून माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली. लोकांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सण साजरे करायला सुरुवात केली. त्यांनी या वृत्तपत्रांवर इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांना त्यांची मोठी शस्त्रे पडली. त्यांना संस्कृत, गणित आणि इतिहासाचे प्रचंड ज्ञान होते. त्यांचा गीतारहस्य हा ग्रंथ आजही मार्गदर्शक आहे. नेमक्या 1 ऑगस्ट 1920 रोजी म्हणजे ज्या दिवशी लोकमान्य टिळकांनी जगाचा निरोप दिले, नेमक्या त्याच दिवशी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. अण्णाभाऊ कधी शाळेत गेली नाही, परंतु त्यांनी स्वतःच्या हिमतीवर मोठी पुस्तके आणि कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची फकीरा ही कादंबरी आजही खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी गरीब, कष्टकरी आणि कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवला. मित्रांनो, आपण सर्व विद्यार्थी आहोत. आपण या दिवशी या दोन्ही क्रांतीसूर्यांकडून एक मोठी गोष्ट शिकू शकतो. टिळकांकडून आपण देशप्रेम परिस्थितीतही, कठीण परिस्थितीतही अभ्यास करणे आणि पुढे जाणे शिकू शकतो. एवढे बोलून मी माझ्या भाषण